मंडळी, छोट्या पडद्यावरील मालिकांचे TRP वाढवण्यासाठी सध्या मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा मालिकांमध्ये काही लोकप्रिय पात्रांची एंट्री केली जाते. अशातच आता स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. सध्या मालिकेत अद्वैत चांदेकर आणि कला खरे यांचे भांडण, त्यांच्यामधील अव्यक्त प्रेम त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होत आहे. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कृष्णा चंद्राते या अभिनेत्रीची एंट्री होत आहे. ती या मालिकेत अनामिकाची भूमिका साकारताना दिसेल. सोहम चांदेकर गाडी चालवत असताना चुकून त्याचा धक्का आजी आजोबांना लागणार असतो, पण या दोघांना अनामिका सुखरूप बाजूला घेते. त्यानंतर सगळे लोक घडलेल्या प्रकाराचा सोहमला दोष देतात, पण अनामिका सोहमची बाजू घेते. पहिल्या नजरेतच सोहम तिला ओळखतो. त्या दोघांची आधीपासूनच ओळख असते असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. तर कृष्णा चंद्राते या अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं तर अनेक वर्ष तिने छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या आहेत. ऋता दुर्गुळेच्या फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत सुद्धा तिने काम केले. याशिवाय कृष्णाने अंतरपाठ, हृदय प्रीत जागते, हे मन बावरे या मालिकांमध्येही काम केले. तर भाडीपाच्या झूम या वेब सिरीजमध्ये सुद्धा ती झळकली होती. आता पुन्हा एकदा ती लक्ष्मीच्या पावलांनी या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका स्टार प्रवाहवरील एक लोकप्रिय मालिका असून ती रोज रात्री 9:30 वाजता प्रसारित केली जाते. याशिवाय TRPच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका पहिल्या 3 मध्ये कायमच असते. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत होत असलेल्या नव्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.